Hello students, welcome in सहज शिक्षण YouTube चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत हिस्ट्री अँड सिविक्स. इन दॅट हिस्ट्री पार्ट आपण घेत आहोत. तर यामधला 13 चॅप्टर आहे फुलफिलमेंट ऑफ स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. म्हणजेच काय, तर स्वातंत्र्य प्राप्तीची जी परिपूर्तता आहे किंवा स्वातंत्र्य लढ्यासाठीची जी परिपूर्तता आहे, असं थोडक्यात या धड्याचं नाव आहे. तर याचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या आधीचे सुद्धा जे सर्व चॅप्टर्स आहेत याचे एक्सरसाइज हे ऑलरेडी आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे सर्व एक्सरसाइज बघू शकता. सो लेट्स स्टार्ट द एक्सरसाइज अँड द क्वेश्चन फर्स्ट. Rewrite the statements by choosing the appropriate options. In that first, there were more than 600 small and big dash in India. So चला त्यांनी ऑप्शन काय दिलेले आहेत बघू. A. States, B. Villages, C. Princely states and D. Cities. ओके, तर इथे आपल्याला काय क्वेश्चन विचारला आहे की भारतामध्ये त्यावेळेला लहान मोठे असे 600हून अधिक काय होते, तर स्टेट्स होते का विलेजेस होते. प्रिन्सली स्टेट्स म्हणजेच काय, त्याला आपण मराठीमध्ये संस्थाने असं म्हणतो. संस्थाने होते का शहरे होते. तर यापैकी ऑप्शन सी हा जो आहे प्रिन्सली स्टेट्स म्हणजेच भारतामध्ये त्यावेळेला 600च्या वर लहान मोठी अशी संस्थाने होती. So option C is the correct option. Second, all the princely states merged with India except the states of Junagadh, Dash and Kashmir. Option आपण रीड करून घेऊयात. A. औंध, B. झांसी, C. वडोदरा and D. हैदराबाद. तर इथे क्वेश्चन काय आहे की भारतामध्ये जे बाकी सर्व संस्थाने आहेत ही विलीन झाली, मर्ज झाली होती. बट यामध्ये एक्सेप्ट म्हणजे जुनागड, डॅश आणि काश्मीर हे 3 वगळता बाकी सर्व संस्थाने भारतामध्ये विलीन झाली होती. तर यातला आणखीन एक आपल्याला शोधायचा आहे आणि या ऑप्शन मधला डी ऑप्शन हा जो आहे हैदराबाद म्हणजे जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर हे 3 वगळता बाकी सर्व संस्थाने भारतामध्ये विलीन झाली होती. ऑप्शन डी हैदराबाद इज द करेक्ट. स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओलाही लाईक करा. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन्स. नाउ यामध्ये फर्स्ट, जुनागड मर्ज विथ इंडिया. तर जुनागड हे जे संस्थान आहे हे भारतामध्ये विलीन झालं. तर या पाठीमागचं आपल्याला रिझन विचारला आहे किंवा हे स्टेटमेंट आपण विथ रिझन एक्सप्लेन करायचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट आन्सर. फर्स्ट पॉइंट, जुनागड वॉज अ प्रिन्सली स्टेट इन अ सौराष्ट्र. म्हणजे सौराष्ट्रामधलं ते एक काय होतं, संस्थान होतं. द नवाब ऑफ जुनागड वॉन्टेड टू मर्ज द स्टेट विथ पाकिस्तान. पण या संस्थानाचा जो नवाब होता याला आपला हे जे संस्थान आहे हे पाकिस्तानमध्ये मर्ज करायचं होतं किंवा पाकिस्तानमध्ये ते सामील करून घ्यायचं होतं. इट वॉज अपोज्ड बाय द पीपल vigorously as they wanted to merge with India. पण तिथे राहणारे जे लोक होते त्यांनी याला अपोज केला किंवा त्याला विरोध केला कारण त्यांना भारतामध्ये सामील व्हायचं होतं. ड्यू टू दिस द नवाब फ्लेड टू पाकिस्तान अँड जुनागड वॉज मर्ज विथ इंडिया इन फेब्रुवारी 1948. बट लोकांनी अपोज केल्यामुळं काय केलं तर तिथला जो नवाब होता हा तिथून सोडून तो पाकिस्तानामध्ये जाऊन राहिला आणि आपोआपच जुनागड हे भारतामध्ये मर्ज झालं. Next, second question. The Indian government started police action against the Nizam. Right. तर निजामाच्या विरुद्ध आपल्या भारत सरकारने पोलीस कारवाई केली का, याच पाठीमागचं रिझन बघा.
Answer. The Hyderabad State Congress passed a resolution for merger of Hyderabad state with India in July 1947. तर हैदराबाद हे संस्थान जे आहे हे भारतामध्ये विलीन व्हावं, मर्ज व्हावं यासाठी जे कायदा होता हा पास झाला होता. The Nizam took an anti-India stand and tried for a merger with Pakistan. पण हैदराबादचा जो निजाम होता त्याला भारतामध्ये सामील व्हायचं नव्हतं. त्याला आपला जो संस्थान आहे हे पाकिस्तानमध्ये मर्ज करायचं होतं. द रझाकार ऑर्गनायझेशन ऑफ काझिम रझवी कमिटेड atrocities on Hindus as well as Muslims who supported the democratic movement. तर त्यांनी रझाकार ऑर्गनायझेशन ही स्थापन केली होती. निजामाच्या अंडर ही एक संस्था, त्याचं नाव आहे रझाकार, ही त्यांनी स्थापन केली होती. आणि त्या थ्रू काय केलं जात होतं, हिंदूंच्या बरोबरच मुस्लिम लोक जे आहेत, जे भारतामध्ये आपलं संस्थान मर्ज करण्यामध्ये लागले आहेत, त्यांच्यावरती ते अत्याचार करू लागले. त्यामुळे लोकांच्या मध्ये असंतोष झाला होता किंवा लोक भडकले होते. त्यामध्ये हिंदू सुद्धा होते आणि मुस्लिम सुद्धा होते. The Nizam did not respond to the appeal of the government of India for peaceful negotiation. परंतु हा जो निजाम होता हा भारत सरकारशी समोपचाराने घेण्यासाठी तयार नव्हता किंवा तो काहीही रिस्पॉन्ड करत नव्हता. तर त्यावेळेला म्हटलं ॲट लास्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड पोलीस ॲक्शन ऑन 13 सप्टेंबर 1948 अँड द स्टेट ऑफ हैदराबाद वॉज मर्ज्ड विथ इंडिया. मात्र त्यावेळेला जेव्हा तो समोपचाराने घ्यायला तयारच नव्हता, हिंदूंच्या वरती मुस्लिमांच्या वरती तो अत्याचार करू लागला होता, त्यावेळेला मात्र भारत सरकारने त्याच्यावरती पोलीस कारवाई केली आणि त्यानंतर हैदराबाद हे संस्थान जे आहे हे भारतामध्ये मर्ज झालं. ओके, तर असं आहे या पाठीमागचं हे रिझन. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. हरी सिंग साइंड द इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन विथ इंडिया. राईट. तर हरी सिंग याने भारतामध्ये सामील होण्यासाठी त्या कागदपत्रांवरती सही केली किंवा स्वाक्षरी केली. कसं किंवा त्याच्या पाठीमागचं रिझन काय ते बघूयात. Answer. Hari Singh, the ruler of Kashmir, has decided to retain the independence of Kashmir. तर हरी सिंग हा कोण होता, काश्मीरचा तो राजा होता. आणि त्यानं असं ठरवलं होतं की काश्मीर हे आपलं स्वतंत्र राहिलं पाहिजे किंवा आपलं स्वतःचं स्वतंत्र काश्मीर हे स्वतंत्र झालं पाहिजे किंवा स्वतंत्र आपलं राहिलं पाहिजे. पाकिस्तान वॉज केप टू सिक्युअर द मर्जर ऑफ काश्मीर विथ इटसेल्फ. परंतु पाकिस्तानचं काय चालू होतं की काश्मीरला आपल्यामध्ये मर्ज करून घ्यायचं किंवा विलीन करून घ्यायचं. सो पाकिस्तान बिगेन टू पुट प्रेशर ऑन हरी सिंग फॉर दिस पर्पज. तर त्यासाठी या हरी सिंग वरती किंवा काश्मीरचा हा जो राजा होता हरी सिंग याच्यावरती दबाव आणला जात होता की हे काश्मीर पाकिस्तानमध्ये मर्ज व्हावं. ॲट द instigation of Pakistan, the armed intruders attacked काश्मीर ऑन ऑक्टोबर 1947. आणि असं प्रेशर किंवा दबाव टाकत असतानाच पाकिस्ताननं काय केलं की त्यांचं जे सैन्य आहे या सैन्याने काश्मीरवरती अटॅक केला. मग त्या वेळेला मात्र देअरफॉर हरी सिंग साइंड द इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन विथ इंडिया. मग त्यावेळेला मात्र हरी सिंगने पटकन काय केलं की हे जो भारतामध्ये मर्ज होण्यासाठीचे जे कागदपत्र असतात किंवा जो कायदा आहे याच्यावरती त्याने पटकन आपली स्वाक्षरी केली आणि काश्मीर हे संस्थान भारतामध्ये विलीन झालं. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. थर्ड क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग इन ब्रीफ. ओके, सो आता आपल्याला क्वेश्चनचे आन्सर इन ब्रीफ द्यायचे आहेत. लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. Explain the contribution of Sardar Vallabhbhai Patel in the integration of princely states in India. ओके, तर जे सरदार वल्लभभाई पटेल यांचं इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट्स, प्रिन्सली स्टेट म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला संस्थान असं म्हणतो. तर या संस्थानांचं विलिनीकरण होण्यासाठी किंवा ते मर्ज होण्यासाठी
सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन केलं हे आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं आहे. ओके, आन्सर post point. The problem of the merger of the princely states was very tactfully handled by Sardar Vallabhbhai Patel, the then Home Minister of India. तर यांनी हा जो विलिनीकरणाची समस्या होती ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळली. ही कन्व्हिन्स्ड द प्रिन्सेस that the merger of their states with India was in their interest. तर त्यांनी त्या संस्थानाचे जे राजे होते, मुख्य जे प्रमुख होते, त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि ही संस्थानं भारतामध्ये जर विलीन झाली तर त्याचे फायदे होऊ शकतात हे त्यांनी कन्व्हिन्स करून समजावून सांगितलं. ही प्रिपेअर्ड द इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन ॲक्सेप्टेबल टू ऑल. आता इथे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन म्हणजे काय, तर सामीलनामा किंवा सामील करून घेण्याची जी काही कागदपत्र असतात, ओके, तर ती त्यांनी तयार करून घेतली. थोडक्यात काय, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन म्हणजे त्याला सामीलनामा त्यांनी तयार केला जो की सर्वांना मान्य असेल, सर्वांना तो ॲक्सेप्टेबल असेल. द प्रिन्सेस ॲक्सेप्टेड द प्रपोजल अँड ऑल द स्टेट्स एक्सेप्ट जुनागड, काश्मीर अँड हैदराबाद वेअर मर्ज्ड विथ इंडिया. तर इतर सगळे जे संस्थान होते या सगळ्यांना हा सामीलनामा ॲक्सेप्ट झाला किंवा तो त्यांना पटला. ते सगळे भारतामध्ये ती संस्थानं सगळी विलीन झाली. पण 3 राज्य वगळता किंवा 3 संस्थाने वगळता त्यामध्ये जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद येतात. These 3 states too were merged with India subsequently. तर थोड्या वेळानं किंवा पुढे जाऊन हे 3ही जे संस्थान आहेत हे देखील भारतामध्ये पुन्हा विलीन झाली. Thus he took a firm stand and solved the issue of merger of princely states. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी फर्मली स्टँड घेतला होता आणि जो हा विलिनीकरणाची समस्या होती त्यांनी स्वतःहून अगदी चांगल्या पद्धतीने टॅक्टफुली ती सोडवली होती. Second question. Explain the contribution of Swami Ramananda Tirtha in the struggle of liberation of Hyderabad. Okay. Liberation of Hyderabad म्हणजे हैदराबादचा जो मुक्ती संग्रह आहे. ओके, मुक्ती संग्रहामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी काही कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, तर त्याच्याशी रिलेटेड इथे आपल्याला लिहायचं आहे. आन्सर फर्स्ट पॉइंट. हैदराबाद वॉज द लार्जेस्ट प्रिन्सली स्टेट इन इंडिया. हैदराबाद हे भारतातील मोठं संस्थान होतं. द एक्रोटिक रुलर निजाम अँड डिनाइड सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स टू द पीपल. In 1938, स्वामी रामानंद तीर्थ formed हैदराबाद स्टेट काँग्रेस. तर 1938 मध्ये हे जे स्वामी रामानंद तीर्थ होतं यांनी हैदराबाद राज्याची काँग्रेस कमिटी जी असते किंवा संघटना असते ती त्यांनी स्थापन केली. ॲज निजाम बॅन्ड हिज ऑर्गनायझेशन. तर त्या संघटनेवरती किंवा त्या समितीवरती निजामाने बॅन घेतला. द स्ट्रगल बिगेन फॉर गेटिंग recognition to Hyderabad State Congress and democratic rights. In July 1947, a resolution was passed by Hyderabad State Congress for its merger with India. आणि त्यावेळेला या जुलै 1947 साली हैदराबाद स्टेट काँग्रेसनं ही जे संस्थान आहे हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन व्हावं किंवा मर्ज व्हावं म्हणून एक रिझोल्युशन पास केलं. स्वामी रामानंद तीर्थ वॉज असिस्टेड बाय नारायण रेड्डी अँड सूरज उल हसन त्रिमिशी इन हिज एफर्ट्स. तर यांच्या या कार्यामध्ये या दोघांनी सुद्धा त्यांना मदत केली. स्टुडंट्स, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्हाला असेच इतर कोणत्या विषयाचे एक्सरसाइजचे व्हिडिओ हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये येस असे म्हणून कमेंट करा. थँक्यू.